रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाईचा अभंग क्रमांक 20 हा पाहणार आहोत. श्री संत श्रेष्ठ श्री संत जनाबाई यांच्या अभंगामध्ये विठ्ठल भक्ती, भक्तांचे प्रेम आणि देवाची भक्तांवरील करुणा अत्यंत साध्या पण प्रभावी भाषेत व्यक्त होते. या अभंगात जनाबाई सांगतात की भगवान पांडुरंग भक्ताच्या प्रेमामुळे इतके मोहित होतात की ते स्वतःचा देवपणा, मोठेपणा विसरून भक्तासाठी अगदी साधे कामही करतात. भक्तीसमोर देव स्वतः नम्र होतो, हा या अभंगाचा मुख्य संदेश आहे. तर चला अभंग पाहूया. जन्म खाता उष्टावळी, सदा राखी चंदावळी. राही रुक्मिणीचा कांत, भक्तीसाठी कन्या खात. देव भुलले पांडुरंग, ऐसा जाणावा श्रीरंग. जनी मने देवराज, करी भक्तांचे हो काज. जन्म खाता उष्टावळी, सदा राखी चंदावळी. या ओळीत जनाबाई अत्यंत प्रेमाने सांगतात की भक्त जेवून झाल्यावर उरलेलं अन्न म्हणजे उष्टावळी सुद्धा विठ्ठल प्रेमाने स्वीकारतो. चंदावळी म्हणजे गायींचा कळप किंवा जनावरे. भगवान स्वतः त्या जनावरांची देखभाल करतात, त्यांना सांभाळतात. येथे जनाबाईचा उद्देश असा आहे की देवाला भक्तांचे प्रेम महत्त्वाचे असते, पदार्थाची श्रीमंती किंवा बाह्य स्वरूप नाही. भक्त जर प्रेमाने साधे अन्न देत असेल तरी देव ते आनंदाने स्वीकारतो. देवाला भक्ताचं अंतःकरणातील शुद्ध भावना प्रिय असतात. या ओळीतून संत परंपरेतील एक महत्त्वाचा विचार दिसतो. देवाला अहंकार नको, प्रेम हवं असतं. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने गोकुळात गायी राखल्या, साध्या गवळ्यांबरोबर खेळले. भक्तांसाठी तो कोणतेही काम लहान मानत नाहीत. राही रुक्मिणीचा कांत, भक्तीसाठी कन्या खात. राही रुक्मिणीचा कांत म्हणजे रुक्मिणीचा पती असलेला भगवान विठ्ठल. जनाबाई म्हणतात की असा मोठा देव भक्तांसाठी कन्या खातो. कन्या म्हणजे साधे तांदळाचे तुकडे किंवा गरीब माणसाचे साधे अन्न. यामध्ये एक सुंदर संदेश आहे. देवाला राज्य, भोग, सोन्याचे ताट किंवा मोठेपणा आवश्यक नसतो. भक्त प्रेमाने जे अर्पण करतो तेच देवासाठी अमूल्य असते. याची आठवण आपल्याला सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कथेतून येते. सुदामाने श्रीकृष्णाला साधे पोहे दिले होते, पण कृष्णाने ते प्रेमाने खाल्ले, कारण त्यामागे भक्ती आणि मैत्री होती. जनाबाई येथे सांगतात की भक्तीसमोर देव स्वतः नम्र होतो. देव भक्ताच्या प्रेमासाठी साधे अन्नही आनंदाने स्वीकारतो. देवाला पदार्थाची किंमत नसते, तर भावनेची किंमत असते. देव भुलले पांडुरंग, ऐसा जाणावा श्रीरंग. या ओळीत जनाबाई म्हणतात की पांडुरंग भक्ताच्या प्रेमामुळे भुलले आहेत. म्हणजे भक्तीने देव इतका मोहित होतो की तो भक्तासाठी सर्व काही करायला तयार होतो. श्रीरंग हा विष्णूचा एक सुंदर नामरूप आहे. जनाबाई सांगतात की हा परमेश्वर भक्ताच्या प्रेमात तितका रमतो की तो स्वतःचे वैभव विसरून जातो. ही ओळ भक्तीची महान शक्ती दाखवते. देवाला जिंकायचं असेल तर संपत्ती, विद्वत्ता किंवा शरीराची गरज नसते, तर खरी भक्ती आणि प्रेम पुरेसेच असते. संत साहित्यामध्ये वारंवार सांगितले जाते की भक्ती ही देवाला बांधून ठेवणारी शक्ती आहे. भक्त जर निष्कपट प्रेम करतो तर देव त्यामागे धावतो. म्हणूनच पांडुरंग विटेवर उभा राहून भक्ताची वाट पाहतो. जनी मने देवराज, करी भक्तांचे हो काज. शेवटच्या ओळीत जनाबाई म्हणतात की देवांचा राजा असलेला परमेश्वर भक्तांची कामे करतो. ही ओळ अत्यंत गूढ आणि प्रेमळ आहे. सामान्य माणूस देवाकडे मदत मागतो, पण येथे जनाबाई सांगतात की देव स्वतः भक्तांच्या सेवेसाठी तत्पर असतो. संत जनाबाई यांच्या जीवनातील हा अनुभव दिसतो. परंपरेनुसार विठ्ठल स्वतः त्यांच्यासोबत दळण, कान, घरकाम करत असे.
असे अनेक अभंगात वर्णन येते. यातून भक्त आणि देव यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते दिसते. जनाबाई सांगतात की भक्त जर खऱ्या मनाने देवावर प्रेम करत असेल तर देव त्याला कधीच एकटं सोडत नाही. देव त्याच्या संकटात धावून येतो, त्याचे कार्य पूर्ण करतो आणि त्याचे रक्षण करतो. या अभंगातून संत जनाबाई एक अत्यंत सुंदर भक्तिमार्ग सांगतात. देवाला मोठेपणा, श्रीमंती किंवा दिखाऊ पूजा नको असते. भक्ताची निष्कपट प्रेम, श्रद्धा आणि भक्ती यालाच देव सर्वात जास्त महत्त्व देतो. भगवान पांडुरंग भक्ताच्या प्रेमासाठी साधे अन्न खातो, जनावरे राखतो आणि भक्ताची कामे करतो. हे सर्व सांगून जनाबाई भक्तीची ताकद स्पष्ट करतात. या अभंगातून आपल्याला 3 मुख्य शिकवणी मिळतात. पहिली आहे, देवाला बाह्य वैभवापेक्षा प्रेम महत्त्वाचे असते. दुसरी आहे, खरी भक्ती देवाला सुद्धा नम्र बनवते. तिसरी, भक्त संकटात असताना देव नेहमी त्याच्या मदतीला धावून येतो. म्हणून हा अभंग भक्ती, प्रेम आणि देवभक्त याच्या अटूट नात्याचे अत्यंत सुंदर वर्णन करतो. रामकृष्ण हरी.